माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू बाहेर मोराजकर साहेब आलेत. ते म्हणाले की परशुदादांना बोलवून आणा म्हणून. परशुशी काय काम आहे त्यांचं? मी आज इकडे आख्यान लावणार आहे. अमृताच्या अपहरणाचं आख्यान. एखाद्या पेशंटला आपण जर एखादं औषध देत असलो तर त्या पेशंटला बरं वाटल्यानंतर आपण ते औषध बंद करत नाही ना मामा? सत्य समोर आणण्यासाठी तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा. मी त्याच्या आड येणार नाही. आता जे काय होणार आहे ना त्याची फळं आपल्यालाच भोगावी लागणार आहे. जे काही होईल त्याला सामोरं जायचं. आणि मी कायम तुमच्या बरोबर आहे. अजून झोपली नाहीस? कशी झोप लागेल? विचार करून करून डोकं फुटायची पाळी आली आहे. ज्याने मला वाचवलं असं वाटत होतं तो परशु काकाच. तू ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नको करू समजता. त्याने की असं कसं म्हणतेस तू? अल्टिमेटली मलाच तर या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि तसंही आता या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापलीकडे माझ्या आयुष्यात काय उरलंय? असं का म्हणतेय? तू आर्यनचा विचार कर. तुझ्या सुखी आयुष्याची स्वप्न रंगव ना. अमृता, तुझ्या सुखी भविष्य काळाचा विचार कर. कारण की माझा भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ सगळं अंधारातच आहे. आर्यनने पण मला अल्टिमेटम दिलंय. म्हणजे मी जर बाबांशी पूर्वीसारखी बोलायला वागायला लागले तरच तो माझ्याशी बोलेल. दरवेळी सोनारांनीच कान टोचले पाहिजेत का? अमृता, आम्ही तुला हेच सांगत होतो. म्हणजे तुलाही असंच वाटतंय की तो म्हणतोय ते बरोबर आहे? काय चूक आहे सांग ना मला. अमृता, तू सुद्धा तुझ्या मनाशी एकदा नीट विचार करून बघ. तुला खरंच एवढे दोषी वाटतात? 100% फक्त तेच दोषी आहेत. पण आता आर्यनसाठी का होईना तुला त्यांच्याशी बोलावं तर लागेलच ना. कुणीही काहीही सांगितलं ना तरी मी त्यांना माफ करणार नाही. नरसिंह, या सगळ्या झाल्या प्रकाराबद्दल तुला काय वाटतंय? मला काही बोलायचं नाही आतेबाई. अरे, त्या मोरासकरांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मागे पण परशुच्या बाबतीत त्यांनी अशीच एक चूक केली होती. त्यांच्या चौकशीच्या आड मी येणार नाही असा शब्द दिलाय. नरसिंह, परशुचा भूतकाळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आता तो एकाएकी खूप सुधारलाय असंही माझं म्हणणं नाही. पण तरीही आपल्या पुतणीचं अपहरण नाही करणार तो. नक्कीच नाही.
मी वाढवलं त्याला. माझे संस्कार असे बांझोटे नाही ठरणार. तू काय म्हणतेस ते कळते मला आतेबाई, पण एक गोष्ट आहे जी नीतिमूल्य आणि संस्कारांच्या पलीकडची आहे, आणि ती आहे माणसाची वृत्ती, जी तो जन्मतःच स्वतः बरोबर घेऊन येतो. कुठल्याही प्रकारचे संस्कार कोणाचाही मुलगा असला तरी काही फरक पडत नाही त्याने. म्हणजे तुला वाटतंय की हे सगळं परशुनीच केलं असेल म्हणून? नाही आतेबाई, मलाही असं वाटतंय हे खोटं ठरावं. कारण जर ते खरं ठरलं तर ते पचवण्याची ताकद माझ्यात नाही, तुझ्यात आहे. माझीही देवाजवळ प्रार्थना आहे. मला तो परशु हवाय ज्यांनी स्वतःच्या अंगावर वार झेलून अमृताला सोडवून आणली. मलाही असंच वाटतं आतेबाई. आपण ही चौकशीच थांबवली तर? ही चौकशी कधीही थांबवू शकतो मी, पण तसं नाही करणार मी. कारण मला स्वतःच्याच नजरेत अजून उतरायचं नाही. अरे असं का म्हणतोस? कारण आतेबाई, अमृतावर एकदा अन्याय केलाय मी. आता मला या चौकशीत ढवळाढवळ करावीशी नाही वाटत. जर परशु निर्दोष असेल तर आपोआपच सुटेल तो. आणि परशुच दोषी असेल तर? अमृता, मला वाटलंच होतं तू जागी असणार, म्हणून तुझ्यासाठी गरम गरम कॉफी बनवून आणली. घे पटकन, घे. थँक्यू. अगं, आभार काय मानायचे त्यात? बरं, आर्यन कसा आहे? मजेत. भेटतो रोज मला. तुला माहितीये, खरं तर तुमच्यात काय चाललंय हे सगळ्यात आधी मलाच माहिती होतं. तुम्हाला बाईकवरून जाताना पाहिलं ना, तेव्हाच. आठवतंय ना मला. अमृता, मैत्री करायचीच असली ना तर आपल्या बरोबरीच्या मुलाबरोबर कर, असंच म्हणाली होतीस ना? काय ग, हे अशा गोष्टी बरोबर लक्षात ठेवतेस. बरं, ते जाऊ दे. लग्नाचा विचार आहे का? नाही, आणि जर का तसं असेल ना तर माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. त्याची काहीच गरज नाहीये. माझी मी समर्थ आहे. असं तुला वाटतंय ग, पण एकदा संकट यायला लागली ना की चारीही बाजूंनी येतात. मग आपली वाटणारी माणसं परकी व्हायला लागतात. पण काही झालं तरी माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. काकू, तू कॉफीच्या मग साठी थांबलीस का? अमृता, तू माझा कितीही अपमान केलास ना तरी मला तुझी परिस्थिती माहिती आहे.
तुझं लग्नाचं वय आहे. त्यात दोन्ही बाजूनी नकार. तुझी चिडचिड होणारच ना. एक मिनिट. तू जर बाबांच्या नकाराविषयी म्हणत असलीस ना, तर मला त्याने काहीच फरक पडत नाही. नाही ग, मला भाऊजींची काळजी नाहीच आहे. कारण मला माहिती आहे भाऊजी तुझ्या सुखासाठी नक्की परवानगी देतील. मला भीती वेगळीच वाटते, तुझ्या सो कॉल्ड आईची. ती तुझ्या लग्नात नक्की विघ्न आणेल. काकू, माझी कॉफी पिऊन झाली की मी मग आणून ठेवेन. तू गेलीस तरी चालेल. ठीक आहे, मी जाते. मला काय. पण हो, आर्यनला माझा एक निरोप सांग. त्याला म्हणावं पुन्हा कधी कॉफी प्यायची लहर झाली ना तर तुला घेऊन जावं. उगाच मोलकर्णीला कशाला न्यायचं ना. आर्यन जानकी बरोबर कॉफी प्यायला गेला होता. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, म्हणून म्हटलं सगळ्यात आधी तुला सांगावं. मी सांगितलं होतं ही चौकशी थांबवा. याने आपल्याला सगळ्यांना मनस्तापच होणार आहे. हा मोरासकर जेव्हा जेव्हा घरात आलाय तेव्हा तेव्हा फक्त दुःखच देऊन गेलेलं आहे. आत्या, अगं असं कसं म्हणतेस? ह्या सगळ्या प्रकरणात त्या मोराचकरांचा काहीही वैयक्तिक फायदा नाहीये. आणि अमृता अपहरण प्रकरणात खरा दोषी कोण आहे, अपराधी कोण आहे, हे आपल्याला कळायला हवंय का नको? अरे पण मग खऱ्या अपराध्याला पकडा ना, परशूला का म्हणून? परशूला त्यांनी फक्त आणि फक्त चौकशीसाठी नेलंय. त्यांना अजूनही परशूबद्दल काही गोष्टी संशयास्पद वाटतात आत्या. अरे पण तो मोरासकर म्हणजे काय कोणी परमेश्वर आहे का? त्याला वाटलं म्हणून आपलं कुणालाही उचलून घेऊन जायचं? आत्या, असं नाहीये. मला नाही वाटत मोराचकरांचं काही चुकतंय. आणि परशू जर निर्दोष असेल तर त्याला खरंच काहीही होणार नाही. अरे ही अवस्था किती वाईट असते ते तुला नाही कळणार वामन. अपघातात एखादा माणूस दगावला तर ते सहन करायची शक्ती मिळते माणसाला. पण तो माणूस जखमी अवस्थेत राहिला तर त्याचं जगणं मरणं पाहणं फार कठीण होऊन जातं. आणि आता हे सहन करायची ताकद नाहीये माझ्यात. आत्या, तुला नक्की त्रास कशाचा होतोय? आपल्या परशूला अटक झाली याचा, का आपल्याच घरातलं कुणीतरी इतकं भयंकर कृत्य करू शकतं याचा? तेच तर सांगतेय ना, मोठी बिकट परिस्थिती आहे बाबा. काय करावं तेच कळत नाहीये. परशू जर दोषी ठरला तर पुढचं सगळं या घराला पचवणं फार फार कठीण जाणार आहे. काहीही होणार नाही, काहीही कठीण जाणार नाही. कारण जे पचवायला सगळ्यात जास्त कठीण होतं ना आत्या, ते या घराने पचवून झालंय. आता काही होणार नाही. आत्या, परशू निर्दोष असेल तर त्याला वाचवण्यासाठी आपण जीवाचं रान करूया. पण जर परशू दोषी असेल तर अजून देऊ? बस.
शहापूरला एका वीज निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन आहे, तिथे जाऊन येतो. वाकनीस काका आहेत ना बरोबर? नाही, वाकणीस येत नाहीत माझ्याबरोबर. इथेही बरीच काम आहेत. 1.5-2 तासाचा प्रवास आहे. कार्यक्रम संपला की लगेच निघून येईन. येतो. येतो अमृता. काय झालंय अमृता? नीट बोलली पण नाही त्यांच्याशी. बाहेर जात होते ना ते. असं नाही करू. काय झालंय? जानकी, तू आर्यन बरोबर कॉफी प्यायला गेली होतीस? तुला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये. गेली होतीस की नाही? नव्हते गेले. तो म्हणत होता चल म्हणून. खरं तर त्याला निमित्त हवं होतं तुझ्याबद्दल बोलण्याचं. तुला कोणी सांगितलं? जानकी, मी तुला जाब विचारत नाहीये, पण आपल्या घरातली काही माणसं कशी आहेत तुला माहिती आहे ना. उगाच नको त्या गोष्टींचं गॉसिपिंग होतं. तू नको लक्ष देऊस त्यांच्याकडे. अगं, दुसऱ्या कोणाच्या बाबतीत असतं ना तर मी दुर्लक्ष केलंही असतं, पण तुझ्या आणि आर्यनच्या बाबतीत कुठलीही फालतूगिरी मी खपवून घेणार नाही. आईला बोलल्या ना तुला? जानकी, अगं ते महत्वाचं नाहीये. मी काय म्हणतेय ते लक्षात घे. आणि मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतेय मी हे. हॅलो. हॅलो. तू थोडा आधी फोन करायला पाहिजे होतास. अमृता पण होती माझ्या बरोबर. नाही नाही जानकी, मला अमृताशी नाही, तुझ्याशीच बोलायचंय, म्हणूनच फोन केलाय. बरं जानकी, आज ना मला देवळाजवळ येऊन भेट. नाही आर्यन, तुला जे काही बोलायचं असेल, तुला भेटायचं असेल तर तू इकडे ये. आमच्या घरी तू कधी येऊ शकतोस. जानकी, अगं तुझ्या घरी येऊन तुझ्याशी बोलायला माझी काहीच हरकत नाहीये, पण ना मी अमृताला सांगितलंय की तिने एक गोष्ट केल्याशिवाय मी त्या घरात येणार नाही. आणि हे बघ, आज मी तुला काही कॉफी प्यायला वगैरे बोलवत नाहीये. काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणूनच बोलवतोय. मला अमृताबद्दल बोलायचंय तुझ्याशी. जानकी, खूप महत्वाचं काम आहे. हा, हे आणि आज आपण भेटतोय हे प्लीज अमृताला कळता कामा नये. 11 वाजता देवळाजवळ भेटूया. ओके, बाय. गुड मॉर्निंग मामा, कशी आहेस? आर्यन, तू जो काय खेळ मांडलायस ना तो थांबव. कसला खेळ मम्मा? काय बोलतेस तू? मला काही चांगलं माहिती आहे. तुला चांगलं माहिती मी काय बोलते. तुझं फोनवरचं बोलणं मी ऐकलेलं आहे.
तुला असं वाटत असेल ना की तू अमृताशी लग्न करू शकतो, तर हा विचार डोक्यातनं काढून टाकते. अशक्य आहे. मम्मा, मी तुझ्यापासून कधीच कुठली गोष्ट लपवली नाहीये. आणि या प्रकारातही मी पुढे काय करणार आहे तुला चांगलंच माहिती. अमृताशी लग्न करून तू जर का नरसिंहाचा सूड उगवणार असलास ना, तर ते मला चालणार नाही. कारण माझं वैर फक्त नरसिंहाशी आहे. मम्मा, तुला असं का वाटतंय की माझ्या डोक्यात काही ना काहीतरी चालूच आहे? आई आहे मी तुझी. मला फक्त एवढंच माहिती आहे की लग्न हा आयुष्यातला खूप मोठा निर्णय असतो. कुणावर तरी सूड उगवण्यासाठी त्याच्याशी नाती जोडली जात नाहीत. आणि जर तू तसा प्रयत्न केलास तर आयुष्यभर हे सगळं तुला भोगावं लागेल. आपल्या मुलाला सगळ्यात जास्त त्याची आई ओळखते असं मी ऐकलं होतं. आज ते प्रूव्हही झालं. तुला एक सांगू मम्मा, या जगातलं माझ्यासाठी सगळ्यात जवळचं नातं होतं ते म्हणजे माझ्या वडिलांबरोबरचं. आणि आता तेच नातं तुझ्या बरोबर आहे. पण त्या हरामखोर नरसिंहानं याच नातेसंबंधांची माती केली आहे. हे बघ मम्मा, मी जे काय करतोय ते विचारपूर्वक करतोय. आणि मम्मा, राहिला प्रश्न माझ्या त्रासाचा, तर मम्मा त्याचीही तू काळजी करू नकोस. कारण ज्याला निखाऱ्यांवर झोपायची सवय असते ना, त्याला या असल्या चटक्यांनी ना काही फरक पडत नाही.